मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना मोठा दिलासा। मुंबई महापालिका क्षेत्रातील जुन्या इमारतीतील भाडेकरूला नवीन इमारतीत जागा देताना नोंदणी फी माफ। 400 चौरस स्क्वेअर फुटावरनं 600 चौरस फुटांपर्यंत नोंदणी फी माफ। महसूल विभागाचं परिपत्रक जारी। नाशिक महापालिकेच्या 122 जागांसाठी भाजपमध्ये 550हून अधिक इच्छुकांकडून अर्ज दाखल। अनेक माजी नगरसेवकांचे तिकीट कापलं जाण्याची शक्यता। त्यात गिरीश महाजनांनी 100+ नारा दिल्यामुळे भाजप स्वबळावरती लढण्याची शक्यता। सांगोल्यात शहाजी बापूंच्या विरोधकांना सोबत घेऊन भाजपकडनं नगराध्यक्षपदाचा उमेदवार। त्यामुळे जयकुमार गोरे आणि शहाजी बापूंमध्ये कलगीतुरा। भाजपचं राजकारण किळसवाणं। शहाजी बापूंची टीका। तर ही निवडणूक राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी नाही तर जनतेच्या विकासासाठी। जयकुमार गोरेंचा पलटवार। यवतमाळ जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या 11 क्षेत्रात गैरप्रकार रोखण्यासाठी 142 पथकं स्थापन। निवडणुका शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी। नवी मुंबईत शिवरायांच्या स्मारकावरनं राजकारण तापलं। मनसेनंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं महानगरपालिका मुख्यालयात आंदोलन। 2 दिवसांमध्ये स्मारकाचं अनावरण करण्याचा प्रशासनाला इशारा। गोरेगाव रेल्वे स्टेशन बाहेर अनधिकृत फेरीवाल्यांच्या 2 टोळ्यांमध्ये तुफान हाणामारी। या घटनेमध्ये एकाचा जागीच मृत्यू। गोरेगाव पोलिसांकडून 3घांना अटक। मात्र अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात मनसे आक्रमक। डोंगराळ गावातील चिमुकलीवरती अत्याचार प्रकरणी उद्या मालेगाव बंदची हाक। शहरातील राम सेतू पुलावरून निघणार जनआक्रोश मोर्चा। मुलुंड पूर्वेकडे नवीन कबूतरखाना सुरू करण्याच्या पालिकेच्या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका। जुन्या ऐरोली मुलुंड चेकनाका परिसरातील खाडीजवळ कबूतरखाना सुरू केल्यास फ्लेमिंगोंना धोका। याचिकेत दावा। सिंधुदुर्गातून ओंकार हत्तीचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल। वन विभागाचे कर्मचारीच ओंकार हत्तीला मानवी वस्तीत आणत असल्याचा स्थानिक नागरिकांचा दावा आहे। ओंकार हत्ती शांत मात्र वनतारामध्ये नेण्यासाठी तो आजारी आणि आक्रमक असल्याचं दाखवलं जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। अत्याचाराचा गुन्हा दाखल असलेल्या भोंदूबाबाचा जुना व्हिडिओ व्हायरल। काही युवक भोंदूबाबाला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल। पैसे बुडवल्याच्या कारणावरून मारहाण केल्याचा व्हिडिओमध्ये संवाद। वाशिममध्ये संत सखाराम महाराजांच्या 148व्या पुण्यतिथी निमित्ताने मोठ्या उत्साहात रथोत्सव पार पडला। यावेळी भाविकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती। गुहागरमधील नरवण गावातील वाघेश्वरी देवीची प्रसिद्ध बगाड यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली। तीक्ष्ण लोखंडी गळ पाठीला टोचून साधारण 15 फूट उंचीवरनं गोल प्रदक्षिणा मारून नवस फेडण्याची प्राचीन परंपरा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।